हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका नवीन रेसिपीने करणार आहे। सगळ्यांना रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर, हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टरला मोस्टली मागवला जाणारा पदार्थ म्हणजे मंचुरियन। आता हेच मंचुरियन आपल्याला घरी त्याच चवीने बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा। काल सुद्धा आमच्या घरी हीच डिमांड होती की मंचुरियन खायचं आहे, बनवशील का? तर म्हटलं ठीक आहे, चला बनवूया। तर मग काय घेतला, कोबी पटकन त्याला बारीक कट केलेला आहे। त्यानंतर घेतलं एक गाजर, गाजराची सुद्धा छान स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेला आहे। त्यानंतर घेतली एक सिमला मिर्च, एक कांदा, ते सुद्धा छान असे बारीक चॉप करून घेतले। त्यानंतर कांद्याची पात घेतलेल्या आहेत, 2 पाती घेतल्या होत्या, त्या छान बारीक कापल्या। आलं लसूण बारीक कापलेला आहे, मिरची सुद्धा बारीक करून। थोडक्यात काय, सगळ्या भाज्या एकसारख्या बारीक कापून घ्यायच्या आहेत। त्यानंतर टाकलेली आहे पाव चमचा इतकं मिरपूड आणि थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ। त्यानंतर अर्धा चमचा इतका सोया सॉस आणि इथे पाऊण चमचा इतका टोमॅटो सॉस। तुम्ही 1 चमचा घातला तरी चालेल, नाही घातला तरीही चालेल, काही हरकत नाही। तर हे सगळं छान मिक्स केलेलं आहे। इथे मी 3 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा टाकलेला आहे। छान सगळं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला लागेल असं पीठ नंतर आपण ॲड करणार आहोत। एकाच वेळी जर जास्त पडलं तर ते पिठूळ लागू शकतं। मला थोडीशी गरज वाटली अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करायचं, तर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा इतका मैदा घातलेला आहे। ह्यामध्ये छान असं त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। छान असं ते मिश्रण तयार आहे, तर त्याचे छान गोळे बनवून घेतले सगळे। तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। छान तेल गरम करायचं आहे मोठ्या फ्लेमवरती। त्यानंतर मध्यम फ्लेम ठेवायचे, म्हणजे मीडियम फ्लेमवरती परत आपल्याला ते तळायचे आहे। तर बघा, इथे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। तर आता त्यामध्ये आपण हे सगळे मंचुरियन्स बॉल्स जे आहेत त्यांना पोहायला टाकूया। तर बघा, इथे छान असे मस्त तळले जात आहेत मंचुरियन बॉल। लगेचच पलटायला जायचं नाहीये, एक 3-4 मिनिटापर्यंत खालून छान असे क्रिस्पी होतात किंवा एक टणकपणा येतो त्यांना। मग आपण ते मंचुरियन्स बॉल जे आहेत ते पलटायचे आहेत तेलामध्ये। जर लगेचच तुम्ही पलटायला गेलात तर ते बॉल जे आहेत ते सुटू शकतात, फुटू शकतात। त्यासाठी आपण लगेचच तळायचं नाही। इथे बघा, एक 3-4 मिनिटापर्यंत असं छान मीडियम फ्लेमवरती तळून घ्या। जास्त वेळ लागत असेल तर थोडा जास्त वेळ घेऊन असे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत बॉल्स। त्यानंतर आपण इथे बनवली आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी, जी आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे। इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा वाटी पाणी घेऊन छान स्लरी बनवलेली आहे। आता कढई छान तापवलेली आहे, लोखंडी कढई आहे माझ्याकडे, तर मी 30 ठेवली, मोठी फ्लेम ठेवलेली। त्यामध्ये आलं लसूण बारीक कट करून टाकलेलं आहे। त्यानंतर कांदा उभा कट करून टाकलेला आहे। थोडासा त्यामध्ये परतला की त्यामध्ये एक सिमला मिर्च जी आहे ती बारीक कट करून टाकलेली आहे। कांद्याची पात होती ती सुद्धा बारीक कट करून टाकलेली आहे। पुन्हा ते सगळं एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकलेला एक छोटी वाटी, म्हणजे साधारणतः चमच्यानी म्हटलं तर 3 चमचे इतका टोमॅटो सॉस होईल आणि पाऊण वाटी इतका जो सोया सॉस आहे तो घेतलेला आहे, तो साधारणतः 2 चमचे इतका होईल। तर ते सगळं त्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कढईमध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। पुन्हा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि वरून टाकलेली आहे स्लरी, जी आपण कॉर्नफ्लॉवरची बनवली होती। तर आता छान अशी ग्रेव्ही तयार झाली। 1-2 मिनिटं त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये मंचुरियन्स बॉल्स जे आहेत ते टाकायचे आहेत आणि बघा, इथे मस्त असे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत। मोठ्या फ्लेमवरती हे सगळं केलेलं आहे, मोठा फ्लेमच ठेवायचा आहे। छान असे मस्त मंचुरियन इथे आपलं व्हेज मंचुरियन तयार झालेलं आहे, बघू शकता, खूप सुंदर दिसतंय। आणि असे एका प्लेटमध्ये गरमागरम काढलेले आहेत। आता याच्यावरून डेकोरेशनसाठी किंवा सजावटीसाठी आपण इथे थोडीशी कांदा पात, कोबी टाकायचा। मस्त असे हे मंचुरियन बॉल एक छान असा काट्या चमचा द्या आणि सर्व करा। तर बघा, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुमचा असाच सपोर्ट राहू देत। तोपर्यंत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आम्ही मंचुरियन एन्जॉय करतो। बाय बाय।